जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी वंदे मातरम. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्हार अरणकल्लेजी, माझे सहकारी मित्र नाही म्हणता येणार, पण माझे मागच्या 2-4 वर्षामध्ये आमची ओळख झाली, पण आम्ही इतके घनिष्ठ मित्र झालो. विश्वासराव नागरे पाटीलजी, अभिनय कुंभारजी, मला आज आदर वाटला की विद्यार्थ्यांचं जे किंवा दोघांविषयीचं जे काही प्रेम आता विद्यार्थ्यांनी बोलून दाखवलं. युनिक अकॅडमीचे सर्व पदाधिकारी, तुकाराम जाधव सर आणि बाकी सर्व पदाधिकारी, त्यांनी ही संस्था आज यशवंतांचा सत्कार पुण्यामध्ये आपल्या सर्वांच्या पुढे आयोजित केला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. संस्था उभी करण्याकरता काय एफर्ट्स लागतात हे आमच्या वडिलांना माहिती असेल. विश्वनाथ कराडांचं नाव, MRTचं नाव अनेक जण आपण ऐकलं असाल. पण ही संस्था गेल्या काही 4-6 वर्षात काम करते. मी जेव्हा ऐकलं, मी मुद्दाम जाधवांना म्हणालो मला त्या प्रोग्रामला यायची इच्छा आहे, कारण त्याच विषयाशी संलग्न असं मी काही काम करत आहे, तर मला नक्की आवडेल विद्यार्थ्यांशी बोलायला. म्हणून मी 5 मिनिटं आपल्याशी आता इथं बोलणार आहे. 2005 साली MITच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक इंजिनिअरिंग, मेडिसिन, फार्मसी अनेक क्षेत्रामध्ये जवळपास 35-40 विद्यार्थी, 1000 विद्यार्थी या संस्थेमधून शिकत आहेत. पण राजकारणाचं प्रशिक्षण देण्याकरता एक आपण उपक्रम 2005 साली सुरुवात केला. मी आज थोडंसं लिडरशिप विषयी बोलणार आहे. लिडरशिप, तुम्ही म्हणाल लिडरशिप नेतृत्वाचं आणि आज ब्युरोक्रेसीचं काय नातं आहे, की नेतृत्व, जनरली नेतृत्व, लिडरशिप म्हणले की राजकारणाचा विषय घेतला जातो. पण आज मी मुद्दाम इथं मला नमूद करावं असं वाटतं की आज ही सगळी जी काही यशवंत लोक आहेत, मी यांना माझ्या जी मनाची ठेवण आहे मी त्यांना आज इथं नमूद करू इच्छितो. उद्या तुमच्यातली अनेक लोक या मंचावर असतील ह्याच्यात मला काही डाऊट वाटत नाही. अनेक लोक याच्यामध्ये ज्या प्रकारे आज एफर्ट घेतात मी बघितलेलं आहे. कारण कॉर्पोरेट जगतातलं MBA करताचं प्रशिक्षण असो, इंजिनिअरिंग करताचं प्रशिक्षण असो, त्याच्यातली अभ्यास करण्याची जी मेथडॉलॉजी आहे ती एक वेगळी दिशा. पण ब्युरोक्रेसीमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये काम करण्याकरता जे एक सामाजिक भानाने जे काही वेळ व्हावं लागतं आणि जो एक माइंडसेट असतो. मी मध्यंतरी अनेक वेळा विचार करत होतो की महाराष्ट्राच्या राजकारणात असो, समाजकारणात असो, ब्युरोक्रेट आहे, जे इंग्लिश आहे हे त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेपेक्षाही चांगलं आहे असं जेव्हा त्यांना वाटायला लागेल, तेव्हा ही लोक त्यांचा सर्व स्वाभिमान गमावून बसतील आणि त्यांना आपण पूर्ण डॉमिनेटेड असं एक नेशन बनवू. म्हणजे ह्यातनं सगळ्यांनी आपण बोध घेण्याचा विषय, ही व्यक्ती आणि पहा एक लिडरची दृष्टी. आज मला ह्या ठिकाणी एकच नमूद करायचं की हे जेवढी कोणी यशवंत आज इथं सगळी मंडळी जमली, त्यांना बघण्याकरता तुमचं जे काही त्यांना मेथडॉलॉजी विषयी, बाकी सगळ्या विषयी त्यांनी मार्गदर्शन केलं, अभ्यास कसा करावा, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलले, त्यांचा लाईफचा अनुभव बोलला. पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आणि इव्हन माझ्या विद्यार्थ्यांना की ज्यातनं पुढे चढून कोणी लोक ब्युरोक्रेसीमध्ये येणार आहेत. पूर्ण देशामध्ये जर तुम्ही अभ्यास केला की राजकारणामध्ये लीडर किती आहेत, तर म्हणजे शेकडो नाव, अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं आणि कित्येक लोकांचं नाव, शरद पवार आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक लोकांची नावं घेता येतील. मला ब्युरोक्रेसीच्या विषयी किंवा हा जो गव्हर्नमेंटचा एक महत्वाची विंग आहे, एक्झिक्युटिव्ह विंग, ह्याच्यामध्ये जर कोण ह्या देशामध्ये नेतृत्व आहे, मला जर असं म्हणलं तर इतकी कमी नावं येतात. TN शेषनचं नाव येतं पहिलं, किरण बेदी असतील, महाराष्ट्रातलं सुकटणकर, तिनयकर, अरुण भाटिया, अशी फार कमी नावं सापडतील पूर्ण देशामध्ये. तर मला असं वाटतं की TN शेषन सारखी व्यक्ती ही एक लिडरशिप आहे. विश्वासराव मला फार आवडलं. मी मध्यंतरी पेपरमध्ये वाचत होतो, तुम्ही सायकलवर कुठेतरी खडक वाचल्याच्या साईडला लोकांचे प्रश्न समजून घेण्याकरता अतिशय ऑर्डिनरी वेशामध्ये मी पेपरमध्ये बघितलं. ही लिडरशिप आहे. म्हणजे ह्याचं खरोखर माझं असं मत आहे की येणाऱ्या काळामध्ये ब्युरोक्रेसीमध्ये जोपर्यंत ब्युरोक्रेसीचं आतापर्यंत म्हणजे ही जी कोणी लोक एक्झिक्युटिव्ह विंगची लोक बाहेर पडतात, म्हणजे आतापर्यंत सामान्य माणसाचं असं एक प्रतिक्रिया आहे की लोक काय, हे सर्वंट सारखी लोक आहेत. म्हणजे देश कोण चालवतं तर नेता लोक देश चालवतात. मी जेव्हा लिडरशिप, गव्हर्नमेंटची लिडरशिप, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची स्थापना आपण केली, TN शेषन साहेब याचे चेअरमन आहेत त्या संस्थेचे, तर त्याचा उद्देश एकच आहे की लिडरशिप जेव्हा म्हणतो तर गव्हर्नमेंट मधली लिडरशिप. म्हणजे माझं शेवटी जाता मी अपील एकच करणार आहे की म्हणजे 10-20 वर्षांनी ह्या लोकांनी, कारण अनेक लोक आता की TN शेषन साहेब स्वतः इलेक्शन लढले, अरुण भाटिया स्वतः इलेक्शन लढले, विश्वासराव तुम्ही सुद्धा, म्हणजे 10 वर्षांनी तुम्ही नोकरी सोडून द्यावी मी म्हणेल आणि राजकारणामध्ये यावं. बाकीच्या सगळ्या लोकांना
लोकांचा साधारण असा भास की ब्युरोक्रेसी काय, तर मला परवाच्या दिवशी एक ब्युरोक्रॅट आले, ते म्हणे राहुल डू यू नो व्हॉट इज ब्युरोक्रेसी? ब्युरोक्रेसी म्हणजे म्हणे ब्युरोक्रेसी घोडा असते म्हणे, आणि त्याला चालवणारा रायडर फार चांगला लागतो. जर तो घोडा असा पळतो म्हणे आणि तो म्हणे रायडर चांगला असावा. तर मला माहित नाही आता म्हणजे की रायडर म्हणजे राजकारणी लोक. मी म्हटलं त्यांचा व्ह्यू पॉईंट होता. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, रायडर चांगला असावा लागतो, पण ब्युरोक्रेसीचं आणि राजकारणाचं नातं कसं असावं? बऱ्याच वेळा मला दैन्य असं वाटतं. म्हणजे मी आतापर्यंत 80% अनेक देशातल्या अनेक IAS अधिकाऱ्यांना, अनेक लोकांना भेटलो, राजकारणी लोकांनाही भेटलो. ब्युरोक्रॅटचा जो माइंडसेट आहे आणि जे नमते घेण्याची जी त्यांची, म्हणजे दे आर द पॉलिसी मेकर्स, दे आर सच अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस, वी हॅव द फोर्थ पिलर, द एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, लेजिस्लेचर अँड मीडिया, and they are the most important pillar of the democracy. पण तरी देखील मला कुठेतरी असं वाटतं की ब्युरोक्रेसीनी थोडासा आवाज उठवण्याची गरज आहे. आपण सगळी लोक जेव्हा उद्या कधी त्या सिस्टम मध्ये जाणार आहात, तर माझी अपेक्षा एवढीच आहे, मला असं वाटतं की हे कुठेतरी चित्र बदलणं गरजेचं. हा जो डायलॉग आहे पूर्णपणे की ब्युरोक्रॅट्स आणि राजकारण, म्हणजे मी इथं इंग्लंड अमेरिकेमध्ये गेलो की मेंबर ऑफ पार्लमेंट असो, ते त्यांच्या प्रकारे चालत राहतात. बाकी म्हणजे सिक्युरिटी, आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींना एक ग्लॅमर, जे राजकारणाचं ग्लॅमर असावं आहे आपल्या देशामध्ये, कारण आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत. आपल्या देशामध्ये 70% लोक अजूनही ग्रामीण भागात आहेत, आणि त्यातनंच ही सगळी राजकारणी लोक उभी राहत आहेत, त्यातनं पुढे येत आहेत. मगाशी म्हणल्याप्रमाणे की बाकी सगळी कारखाना, कॉर्पोरेट, फर्ग्युसन कॉलेज रोडला जर तुम्ही गेलात, किती लोकांना विचारा की किती लोकांना राजकारणात येण्याची इच्छा आहे. कॉर्पोरेट व्हाईट कॉलर जॉब पाहिजे. विश्वासराव, तुम्ही मगाशी म्हणालात की हे जे म्हणजे सॉफिस्टिकेटेड आणि हे जे सगळं लाईफस्टाईल जे आहे, प्रत्येकाला, पण ग्रामीण भागातनं तुमच्यासारखी जी सगळी लोक येतात ह्यांच्याकडनं थोडीशी या देशाला अपेक्षा, एवढं मात्र मला असं वाटतं मनापासून, की ग्रामीण भागातलीच लोक. मध्यंतरी असं ऐकण्यात आलं ब्युरोक्रेसीमध्ये, म्हणे कोणी जर चांगला माणूस असेल तर तो फेकला जातो सिस्टीम मध्ये, जर तो करप्ट नसेल. असंही मला काही मित्र म्हणाले, म्हणजे फार विचित्र आहे राहू, जर तू जर करप्शन नाही केलं, अंडर टेबल मनी नाही घेतला, फेकला जातो म्हणजे ते सिस्टीम मध्ये असे काही नियम आहेत. दुर्दैव आहे म्हणजे की त्याच्यामुळं त्याला ते सगळ्यांच्या बरोबर चालावं लागतं. चालावं लागतं, असं कसं चालावं लागतं काय माहिती, पण आहे. पण म्हणजे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक विषय आहेत, पण मला असं वाटतं की जर ब्युरोक्रेसी आणि लेजिस्लेचर ह्या आपल्या महत्वाच्या ज्या विंग आहेत, की देशाचा गव्हर्नमेंट, की म्हणजे दे आर इन टू पॉलिसी मेकिंग, दे आर की त्यांच्या जर बुद्धीमध्ये आपण काही परिवर्तन आणू शकलो तर खूप काही चांगल्या दिशा ह्या देशाला मिळू शकेल. आणि एक चांगलं नेतृत्व, म्हणजे मी TN सेशन, किरण बेदी यांचा मुद्दा उल्लेख करतो की बेंचमार्क काहीतरी असावा. अशी कित्येक लोक ब्युरोक्रेसीमध्ये, एकटे TN सेशन नाही, म्हणजे मला तर आठवत नाही म्हणजे पूर्ण देशामध्ये की ब्युरोक्रेसीला एम्पॉवर केलेली ही 4-5 लोक आहेत. म्हणजे मला दुसरी नाव कुणी आहेत का? विश्वासराव. मुलांना आपण ह्याच्यामध्ये पंचायती, कॉर्पोरेशन, विधानसभा, लोकसभा प्रॅक्टिकली दाखवतो. तुलनात्मक अभ्यासाकरता पूर्ण भारतीय गव्हर्नमेंटचं अंडरस्टँडिंग आपण त्यांना करवतो. MBA प्रोग्राम मध्ये जसं कॉर्पोरेट जगतातली लोक प्रॅक्टिकल आकलन देण्याकरता विद्यार्थ्यांना येतात, तशाच प्रकारे इथं मार्गदर्शन करण्याकरता राजकारणातली लोक, म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयी असतील, ही सगळ्या लोकांनी आतापर्यंत मागचं जर तुम्ही त्याचं जर पाहिलं, अडवाणींपासून या सगळ्या लोकांनी ह्याच्यामध्ये त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांना शेअर करतात. म्हणजे पूर्णपणे प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग गव्हर्नमेंटचं होण्याकरता. इव्हन ब्युरोक्रेसीमधली लोक, मी विश्वास नागरे पाटलांना म्हणला, अभिनयजींनाही म्हणणार एकदा की त्यांनी यावं, विद्यार्थ्यांशी बोलावं. मीडिया विंग मधनं मी मल्हारजींनाही म्हणणार आहे की त्यांनी यावं. अनेक लोक आतापर्यंत आलेली आणि पूर्णपणे गव्हर्नमेंटचं अंडरस्टँडिंग करून तुलनात्मक अभ्यास करण्याकरता विद्यार्थ्यांना आपण हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स, तिथल्या म्युन्सिपालिटी, बाहेरच्या देशामध्ये जवळपास तिथलं गव्हर्नमेंट कसं चालतं त्याचा तुलनात्मक अभ्यास. म्हणजे MA पॉलिटिकल सायन्स ही ट्रेडिशनल डिग्री आपल्या देशामध्ये कित्येक वर्षापासून आहे, तर त्याच्यामध्ये इंग्लंडची हिस्ट्री, फ्रान्सची हिस्ट्री, असे अनेक विषय थेरॉटिकल घेतले जातात. पण इथं मात्र आपण 2 कॉम्पोनंटवर, गव्हर्नमेंट आणि लिडरशिप, अशा 2 कॉम्पोनंटवर आपण इथं फोकस करतो. आणि विद्यार्थ्यांना खूप असं चांगलं ओरिएंटेशन, ह्याच्यामध्ये अटॅचमेंट आहेत. म्हणजे LK अडवाणींच्यावर एक मुलगा 2 महिने त्याला काम करायला मिळतं त्यांच्याबरोबर. तर मला तुमच्याकडनं आजची सगळ्यांकडून अपेक्षा आहे की आता मगाशी कुणीतरी म्हणल्याप्रमाणे की यातनं सगळेच यशवंत होतील असं नाही, पण तुमच्या ह्या पूर्ण रेसमध्ये काही लोक मागे पडली तर प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या सेक्टरमध्ये, पण तुमचा सामाजिक माइंडसेट असल्यामुळे तुम्ही ह्या सेक्टरकडे, गव्हर्नमेंटमध्ये, ब्युरोक्रेसीमध्ये, IAS करता, UPSC करता, शिक्षण घेण्याकरता आणि त्याच्यामध्ये यश संपादन करण्याकरता तुम्ही पुढे सरसावला, तर कदाचित अशा मार्गातून सुद्धा तुम्ही काही देशासाठी काम करू शकाल. ह्याच्यात मला पूर्णपणे विश्वास आहे. मला मी एवढंच जाता जाता म्हणेन, विश्वासराव आणि सगळे माझे यशवंतांना मी सगळ्यांना सांगेन की आपण कधीतरी सगळ्यांनी एकदा या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या कामामध्ये, हे माझं एकट्याचं काम नाही. म्हणजे मला 2004 साली पहिल्यांदा अनेक लोक हसली की असं राजकारणाचं प्रशिक्षण कुठं दिलं जातं का, राजकारणामध्ये कुठं राजकारणी लोक घडवतात का.
पण मला मला नम्रपणे सांगायचं की आपल्या बॅचचे आपली 4 विद्यार्थी आता पंचायत समितीचे कोणी सदस्य बनलेत, कोणी सरपंच बनलेत, आंध्र प्रदेशातला एक नगराध्यक्ष बनलाय. तर अनेक लोकांनी महाराष्ट्रातही त्याला रिस्पॉन्स बऱ्यापैकी आहे. अनेक आमदार खासदारांची मुलं आहेत, अतिशय गरीब ह्याच्यातही ह्याच्यामध्ये मुलं आलेली आहेत. पण असा एक हा उपक्रम लगेच ह्याला काही फळं लागतील असं नाही, पण पुढच्या 5-10 वर्षात नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही काम होऊ शकेल. अशा अनेक संस्था देशामध्ये कार्यरत व्हायला पाहिजेत. एका संस्थेने काही सगळ्या देशाचं काम होईल असं नाही. पण मी एवढंच बोलून मी सगळ्यांची रजा घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांकडनं जास्तीत जास्त एफर्ट होऊन देशात की नेशन फर्स्ट, देशाला पुढे ठेवा सगळ्यांनी, एवढंच मी शेवटी म्हणेल. आणि काहीतरी वेगळेपण आयुष्यात करून दाखवायचं की 40ला 50ला गेल्यानंतर कुठेतरी मागं वळून पाहिलं तर कुठेतरी वाटावं की आयुष्यात आम्ही काहीतरी चांगलं केलं आणि त्या समाधानाने तुम्हाला चांगली झोप लागेल, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद. परत एकदा युनिक अकॅडमीला माझ्या मनापासून शुभेच्छा की तुम्ही अशा प्रकारचे प्रोग्राम अनेक वेळा भरवत राहावे. लोकांना नक्कीच त्यातनं जे काही मोटिवेशन ह्या विद्यार्थ्यांना मिळतंय, मी तुम्हा सगळ्यांचं, तुकारामजी सगळ्यांचं युनिक अकॅडमी आणि ही संस्था अजून मोठी व्हावी एवढंच मी म्हणेल. पुढच्या 10 वर्षात नक्कीच त्याला फळं अजून मोठी लागतील. तुमचे एफर्ट्स किती आहेत मी समजू शकतो आणि कारण ते मी पाहतोय, कारण लहानपणापासून मी बघितलंय वडिलांना कसं काम. आम्ही सेकंड जनरेशन आहोत, तुम्ही फर्स्ट जनरेशन आहात. तर हा फरक आहे. तर मला खरोखर तुम्हा सगळ्यांविषयी आदर आहे. सगळ्या यशवंतांचं मनापासून परत एकदा अभिनंदन. सगळ्यांनी कधीतरी धन्यवाद.